त्यांचं विभागीय बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्या विभागीय बैठकीला विविध जिल्ह्यातून पदाधिकारी नेमणुका आणि एकनाथ शिंदे साहेबांचे ओबीसी सेलचे पुढची दिशा या संदर्भात बैठक झाली. पक्षवाढीच्या अनुषंगाने त्यांचं शिवसेने लातूर जिल्ह्याच्या स्वागत केलं आणि पुढच्या त्यांच्या विजयी ओबीसी सेलच्या पाठीमागे खंबीरपणे शिवसेना लातूर जिल्हा पूर्णपणे ताकदीने उभा आहे आणि काही गरज असल्यास त्यांच्यासोबत राहून पुढची दिशा त्यांनी बाळासाहेबजी केसरी मांडली पाहिजे. सर्व पत्रकार बांधवांना माझा जे महाराष्ट्र राज्यातल्या तमाम भागात फिरताना आणि आजच्या माझ्या लातूरच्या दौऱ्यामध्ये लातूरमध्ये येताना हा प्रचंड आनंदाचा विषय माझ्यासाठी आहे की ज्या लातूरच्या मातीनी ज्या भूमीनी मला सांभाळलं, पाळलं, पोषण केलं, सगळं मोठं केलं आणि माझ्या कार्यकर्त्याचा नेत्याचा प्रवास जो घडवला त्या याच भूमीतनं घडवला. म्हणून मला इथल्या पत्रकारांशी आणि इथल्या या सगळ्या माध्यमांशी बोलताना एक वेगळा आनंद होतोय. मला असं इथे नमूद करायचंय की महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती एका भूमिकेतनं केली की या राज्यामध्ये मराठी तरुणाचा रोजगार असेल, मराठी अस्मिता असेल, हिंदुत्वाचा विषय असेल, हा सगळा असा विषय घेऊन इथल्या राज्यातल्या तरुणांना रोजगार कसा देता येईल आणि कसं त्यांचं डेव्हलपमेंट करता येईल या तरुणातून मराठी माणसाची एक संघटना असावी, शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचं काम वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आदरणीय बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले स्वर्गीय आनंद दिघे साहेब ठाणे परिसरामधली जी शिवसेना होती त्या शिवसेनेचा आदर्श घेऊन संबंध मराठवाड्यातल्या भागाने सुद्धा शिवसेनेला प्रचंड मोठ्या पद्धतीचं आधार देण्याचं काम, शिवसेनेत उभं टाकण्याचं काम आपण सगळ्यांनी बघितलंय. परंतु भावांनो, आज पत्रकार बांधवांना किंवा राज्यातल्या व्हीजेएनटी ओबीसीचा शिवसेनेचा विभागाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून जाताना काही प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नाचं निराकरण मी सातत्याने करत असतोय, माझी भूमिका सांगत असतोय. त्याचाच एक भाग मी या ठिकाणी नमूद करतोय की शिवसेना ही राज्यामध्ये जात धर्म पंथ या सगळ्याला न थारा न देता शिवसेना माणसाची हाडामासाचा माणूस असला की तो शिवसैनिक झाला, त्याला जातीचा धर्माचा कुठेही लोलेश नाही अशी शिवसेना. परंतु टप्प्याटप्प्यावर या राज्यामध्ये बदल होत गेला. ज्या पद्धतीनं पक्ष बदलत गेले, इथलं धोरण बदलत गेलं, वेगवेगळ्या पद्धतीची धोरणं आली, त्या टप्प्यामध्ये शिवसेना बदलत गेली. मग शिवसेनेतून सुरुवातीला भुजबळ साहेब बाहेर जाण्याचा विषय असेल, नारायण राणे साहेबांपर्यंतचा प्रवास असेल की अशी अनेक स्थिर या शिवसेनेमध्ये आली. परंतु 2022 साली या महाराष्ट्रात स्थिर बदल नाही आला. एक मोठा उठाव झाला की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या काँग्रेस परंपरेमध्ये जसा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तत्कालीन काँग्रेस, पक्षीय राजकारणातली काँग्रेस नाही, स्वातंत्र्य लढ्यातली काँग्रेस उठाव जसा केला होता की हुतात्मा बाबू असतील, चंद्रशेखर आझाद असतील, अशा सगळ्या तशाच पद्धतीचा तेवढ्याच तुलनेतला उठाव 2022 साली एकनाथ भाईंनी केला. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी एकनाथ भाईंनी उठाव करत असताना एक विचार घेतला, सामान्य माणूस इथला मग ओबीसी असेल, दलित असेल, वंचित असेल, एक केंद्रबिंदू मानून भाईंनी राज्याची धुरा हातात घेतली आणि ते केंद्रबिंदू मानून भाईंनी काम केलं. पण माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा भाईशी डायलॉग झाला, भाई म्हणजे आदरणीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे यांच्याशी माझा डायलॉग झाला, वैचारिक संवाद झाला आणि भाईंना सांगितलं, भाई या दशकभरामध्ये किंवा 2022 नंतर बदललेल्या शिवसेनेमध्ये की ही पद्धतीचं आपलं संघटन असलं पाहिजे की ज्या काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली इथला दलित मुस्लिम समाजाला आपली वोट बँक भरून ठेवण्यासाठी सातत्यानं की बाबा हे शिवसेना असतील, भाजप, कोणी हे पक्ष असतील, हे धर्मात आहेत, जात्यात आहेत, असे चित्र निर्माण केलं. म्हणजे बोनस असं धर्मनिरपेक्षतेचं करून
सातत्यानं वोट बँक आणि जातीय उतरणी करण्याचं जातीयवादी राजकारण मागच्या काळात काँग्रेसने केलं. या राज्यामध्ये जातीयवादाची उतरंड ही तत्कालीन काँग्रेसच्याच काळात झाली. परंतु 22 साली उठाव केलेले एकनाथभाई शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवास करत असताना लोणारी असेल, रामोशी असेल, वडार असेल, नंदीवाला असेल, कैकाडी असेल, घिसाडी असेल, पाशेपारधी असेल, अगदी गोसावी असेल, बेरड असेल, बेस्तर असेल, रामोशी असेल, सनगर असेल, धनगर असतील, बंजारा असतील, म्हणजे अगदी छोटे छोटे जर बघायचं झालं बोटावर मोजारा कोरमुडे जोशी असेल, नंदीवाला असेल, घिसाडी असेल, पारधी असेल, या सगळ्या माणसांना एक बारीक नजरेनं बघण्याचं काम आदरणीय भाईंनी करण्याचं आश्वासन माझ्यासारख्या चळवळीत काम केलेल्या कार्यकर्त्याला दिलं. आणि बाळासाहेब आपल्याला हे असं करायचं आहे. त्या दिवशीपासून राज्यामध्ये शिवसेना ओबीसी व्हीजेटीचं एक नवं संघटन बांधण्याचं काम, शिवसेनेशी ओबीसी व्हीजेटी जोडण्याचं काम, शिवसेनेचा एक वोट बँक, एक आधार, शिवसेनेच्या विचारधारेचा आयडिओलॉजीचा एक भाग बनवण्याचं काम या राज्यामध्ये अविरतपणे मी बीजेपी ओबीसीच्या माध्यमातून करतोय. मी अभिमानानं सांगतोय की आजच्या लातूरच्या प्रवासामध्ये, लातूरच्या या मुक्कामी तुमच्या या प्रेसच्या समोर सांगताना आनंद वाटतोय. आदरणीय पत्रकार महोदय जोदळे साहेब, तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी डवरी गोसावी समाजाचा माझा कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख आहे. या ठिकाणी माझा जिल्हा प्रमुख, धुळ्याचा जिल्हा प्रमुख, वडार समाजाचा, म्हणजे जातीचा एवढ्यासाठी उल्लेख करतो, हे आमचे संजयजी कुसळकर चळवळीतले वडार समाजाचे. या ठिकाणी हेमंत भोईटे साताऱ्याचे जिल्हा प्रमुख आमचे भोई समाजाचे, त्या छत्रपतींनी पालखीची भोई म्हणलं त्या भोई समाजाचा आमचा जिल्हा प्रमुख, डवलारे साताऱ्यामध्ये छत्रपतींच्या राज्यामध्ये या आमच्या शिवसेनेचा ओबीसी व्हीजेटीचा जिल्हा प्रमुख मिळवतोय. या ठिकाणी आमच्या पालघरचे जिल्हा प्रमुख सचिन नायगुडे असतील, अनिल पाटील धमणे नांदेडचे जिल्हा प्रमुख, हे धनगर समाजातून काम करतात. आमचे बंजारा समाजाचे बाहेर आता 2-3 महिला वगैरे आल्या होत्या, त्या सगळ्या बंजारा समाजाचे जिल्हा प्रमुख आहेत. म्हणजे मी सांगतो इथं गोसावी समाजाचा असेल, बेरड समाजाचा, बेलदार समाजाचा, आता आपण मराठवाड्यात राहतो, मी पूर्वी मराठवाड्यात राहत होतो, माझं जे काही आकलन होतं मराठवाड्यापुरतं होतं, परंतु राज्याच्या अनेक भागामध्ये मी जेव्हा फिरलो, कोकण असेल, खानदेश असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, अशा भागात जेव्हा फिरलो, किंवा कोल्हापुरातल्या राधानगरी असेल, किंवा अगदी गडद इंग्लज असेल, ही सगळ्या भागात फिरलो, की महान देशातल्या साताऱ्यामधल्या महान खटाव आटपाडी अत्यंत पर्यटनमान शून्य असणाऱ्या, पावसाळ आपल्यापेक्षाही मराठवाड्यापेक्षा अत्यंत दुष्काळ असणाऱ्या भागात सुद्धा मी गेलो. या सगळ्याकडे फिरत असताना तिथली बोली भाषा किंवा तिथला जो टोन असेल, या सगळ्याचं वैविध्य म्हणजे विविधते समजून घेऊन या राज्यामध्ये कशी संघटना नवी आकाराला आणता येते शिवसेनेमध्ये, याचा संकल्प करून मी जातोय. म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना पन्हाळा जिल्ह्यामधून शाहूवाडीत येत असताना त्या ठिकाणच्या धनगर वस्त्या आज इथल्या लातूर किंवा आपल्या मराठवाड्यातल्या धनगर वस्त्या, धनगर हा वेगळा, परंतु पन्हाळा आणि शाहूवाडी मधला आदिवासीपेक्षाही अत्यंत वाईट अवस्था असणारा तिथला धनगर आहे. तिथला बेलदार, आपल्याकडे तिकडे बेलदार म्हणतात, आपल्याकडे आपण त्याला गौंडी म्हणतो, सगर समाज. त्या सगर समाज म्हणजे हे सुद्धा कळलं. आपल्याकडे भोई समाज, हेमंत भोई समाजाला नागपूरमध्ये जर गेलो तर नागपूरला भोई समाजाला एक वेगळ्या पद्धतीचं तिथं नाव दिलं गेलं पाहिजे. आता भोई समाजाला त्या ठिकाणी एक भोई समाजाला म्हणलं नागपूरमध्ये, म्हणजे अगदी रामटेक असेल या भागामध्ये मी फिरलोय, पुई, मांडळ, रामटेक हा सगळा भाग फिरलोय, त्या ठिकाणच्याला सुद्धा हे वेगळ्या पद्धतीचं ही सगळी अशी समृद्ध आहे. मी ठाणे, पालघर या परिसरात गेलो, प्रचंड मोठा कोळी समाज आहे, त्या ठिकाणी प्रचंड असणारा ओबीसी मधला जो आमचा प्रचंड मोठा असा तो आपल्या ह्याचा भाई ठाकूरांचा तो कुठला वसई विरार मधला कुठला समाज, तो जयंत पाटलांचा पक्षाचा तो असेल. हा सगळा जो समुदाय आहे हे प्रचंड मोठ्या पद्धतीने राज्यामध्ये नीट आकलन करतात. राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना मी पत्रकार मध्ये तुम्हाला सांगतोय, या भटक्या विमुक्त ओबीसी व्हीजेटी मध्ये प्रचंड मोठा असा वारसा आहे. म्हणून एकच जाता समारोप करताना मी तुम्हाला एकच सांगतोय की शिवकालामध्ये या भटक्यांना मोठं अभय होतं. या राज्यातला बहिर्जी नाईक हा लोणारी रामोशी समाजातला मोठा माणूस हा बहिर्जी नाईक, ज्या बहिर्जी नाईकाला महाराजांनी मोठं काम देण्याचं काम गुप्तहेराचं केलं, त्यामध्ये तो भटका विमुक्त महाराजांच्या राज्यामध्ये सुरक्षित होता. लोणारी समाज असेल, आमचा सुरेश आलेला नाही का खर्चे, लोणारी समाजाचा सोलापूरचा जिल्हा प्रमुख आहे.
लोणारी समाज, मराठवाड्यातल्या लोकांना लोणारी समाज माहित नाही साहेब. पत्रकारांना मला जाणीवपूर्वक सांगतो, मराठवाड्यातल्या माणसांना लोणारी समाज नाही, पण या राज्यातला लोणारी समाज, छत्रपतींचं राज्य असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या जावळी, हे सगळं चंद्रराव मोरे जे शिवछत्रपतींना विरोध करायचे, त्या विरोधात हा सगळा आमचा भटका युवक समाज, लोणारी, रामोशी, बेरड, बेस्तर, गडशीवाले म्हणजे आपल्याकडे गुरव पाटील आहेत, तिकडे गडशी पुजारी राहतात मंदिरावर. हे सगळे बारीक गोष्टी ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत, ते शिवसेनेशी निगडीत आहेत. या राज्यामध्ये या भटक्यामुक्ताचं संघटन करत असताना लक्ष्मण मानेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आपल्या तत्कालीन शरद पवार साहेबांनी त्यांच्या सोयीपुरतं लक्ष्मण मानेला या ठिकाणी संघटित करण्यासाठी परवानगी दिली, संघटन केलं, पण त्याची सोय संपली, गरज सर्व वैद्य बरोबर ही भूमिका भटक्यांच्या संदर्भात घेतली. परंतु भाईंनी भूमिका आता अशी काही ठरवली की या राज्यातला भटका युवक, मी ज्या धनगर समाजातून जन्माला येतोय, बीजेपीचा एक भाग आहे, पण या राज्यात धनगर समाज हा मोठा आहे. मी सगळ्यांना सांगतो की बीजेपीला आपल्या वडाळाच्या पोराला नेता करायचा, आपल्या ढकलवाडाच्या पोराला नेता करायचा. ही प्रक्रिया, सामाजिक प्रक्रिया, खऱ्या अर्थानं भाईचाराची प्रक्रिया किंवा ही सगळी मिक्सअप ही प्रक्रिया करण्याचं काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे. ही सगळ्यांना असं आहे. आणि निश्चितपणे मी इथे सांगतोय, ज्या मातीत वाढलो, ज्या मातीत मोठा झालो, त्याच टाऊन हॉलवरती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठा राज्यातला वेगवेगळ्या नंदीवाला असेल, कैकाडी असेल, जोगी असेल, बसतजोगी असेल, तुम्हाला माहिती आहे ही सगळी भटकी युवक जमात पूर्वी आपल्या लहानपणी यायची, काय आपल्या पेटी वाजवायची, चलो गोरखा आया, मच्छिंदर आया, हे कुठे गेले, यांचे आता रोजगाराचे प्रश्न काय झाले, याचं फुगेवाला माणूस आपण त्याचं चिंतन करतोय का? घिसाडी यायचा, पान टाकायचा, तो हे सगळं नष्ट होते. पण ह्या सगळ्या खाजगीकरणाच्या धोरणामध्ये हा सगळा भटका कुठे आहे, त्यांचा रोजगार शोधला पाहिजे, यासाठीची ही रचना असणार आहे. म्हणून इथला भटका युवक इतका समृद्ध आहे. म्हणून आदरणीय एकनाथभाई शिंदे या सगळ्या आयडियोलॉजी राज्यामध्ये अनेक विचारधारेचं, ही विचारधारा ती विचारधारा ती, हे सगळं म्हटलं जाते. अरे विचारधारेपेक्षा माणसाच्या भौतिक कल्याणाचं काम आणि कल्याणकारी राज्यामध्ये त्या माणसाच्या गरजेचं काम काय असलं पाहिजे, ही भूमिका महत्वाची आहे. हे असं सगळी भूमिका घेऊन ही शिवसेना काम करते. म्हणून जाता जाता पत्रकारांना एकच सांगतो बांधवांनो, की हे शिवसेनेचा हा चेहरा असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने जो इथला भटका युवक समाज आणि ओबीसी समाज आहे, आज इथं बसले कुंभार समाजासाठी माती कला बोर्ड निर्माण करण्याचं काम आदरणीय एकनाथभाई शिंदेनी केलं आणि ते मी करून घेतलं. गोरोबा काकाचं संस्थान असलेल्या 13 कुंभार समाजाच्या काका या राज्यातलं गोरोबा संस्थान आपल्या मराठवाड्याचं मोठं आहे, तिथं निधी देण्याचं काम या बाळासाहेब किशोरी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना करून घेतलं. या राज्यामध्ये भारती असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, ही विद्यार्थी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा निधी देण्याचं काम या ठिकाणी याच एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री असताना केलं. अनेक ही कंगोरे मी तुम्हाला काय सांगतो की या भागात आता मी सांगतो तुम्हाला होलार समाज सुद्धा काही पट्ट्यामध्ये नीरा नदी आणि नांदेड जिल्ह्याचा असा काही पट्टा हा होलार समाज सुद्धा येतो. म्हणजे तो विजेटी देत नाही, परंतु होलार समाज सुद्धा असा निगडीत येतो काठावर असलेला. कातकरी समाज असेल, अशा अनेक समाजाच्या आपल्याला कातकरी इकडे माहित नाही, पण हिंगोली जिल्हा वगैरे इकडे गेलं की आद समाज वगैरे येतो. त्या खूप समाजाच्या त्या भागाच्या समाजाच्या वेगळ्या भूमिका आहेत. या सगळ्या भूमिका गेल्या वर्षभरात मला समजून घेता आल्या आणि एक नवा अजेंडा किंवा नवं प्रपोजल, चांगल्या पद्धतीचं नवं प्रपोजल आणि एक प्रबंधन व्यवस्थित जर करता आलं आणि त्याचं सादरीकरण झालं तर आता नाही तर पुन्हा येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी सगळी मंडळी सचिनची जर त्या राजकारणाच्या राजशकटावर बसली तर निश्चितपणे या भटक्याचा हा सुवर्णकाल असेल. म्हणून ते काम करण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेची भूमिका आहे. आणि आदरणीय एकनाथभाई शिंदे असा एक नेता आहे की कार्यकर्त्याच्या डोळ्यात डोळे घातल्यानंतर कार्यकर्ता कळून घेणारा, ओळखून घेणारा, जाणून घेणारा नेता साक्षात देव मला भेटलेला आहे. म्हणून एकनाथभाईंचा कधी रात्री 2 वाजता असेल, 1 वाजता असेल, साधा फोन माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उचलून ते निराकरण करत असतील तर या ठिकाणी तुमच्यासारख्या सगळ्यांना मला बळ देता येईल. जाता जाता एकच सांगतोय की आपण सगळे जर खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आगामी काळात तुम्ही पोहोचाल अशी अपेक्षा करतो. आणि यातले एक आव्हान करतोय, येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये शिवसेना ओबीसी विजेपीच्या विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय शिवप्रेरणा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
की जी संकल्पना कार्यकर्ता घडवायचा असेल, नवे कार्यकर्ते घडवायचे असतील तर त्याला शिबिर लागते. कारण पंडितराव जर शिक्षक व्हायचं असेल तर त्याला डीएड करायला लागतं, बीएड करायला लागतं प्रशिक्षण. परंतु कार्यकर्ता असेल त्याला सुद्धा प्रशिक्षण घ्यावं. पण आमचं हे प्रशिक्षण संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, कुठेही कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघाचे 288 विधानसभा प्रमुखांचे नेमणूक झाले. या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातल्या 358 तालुक्याचे तालुका प्रतिनिधी नेमणूक झाले. या ठिकाणी आमच्या सगळ्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख बीजेपीचे नेमणूक झाले. सगळ्या जातीचे 400 जातीचे लोक एकत्र आलेले. पण महाराष्ट्रामध्ये आता परत पुन्हा एकदा आमच्या साहेबाला या ठिकाणी डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून पुन्हा एकदा कॉमन मॅन साहेब आता डेडिकेटेड कॉमन मॅनवर गेले आणि आता परत एकदा साहेब डेडिकेटेड कॉमन मॅनवर येतील असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि निश्चितपणे ते सगळ्यांनी पत्रकार महोदय आपण ही भूमिका पोहोचवली अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.